let a, m, n be the positive real numbers. Now suppose log of capital M to the base a is equal to आपण x घेतला capital X आणि and log of capital N to the base a is equal to y. ओके, याला आपण काय म्हणूया इक्वेशन 1 म्हणूया. रिस्पेक्टिव्ह इक्विव्हॅलंट्स एक्सपोनेन्शियल फॉर्म आर. आता हे जे आपण हे केलं याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येईल. रिस्पेक्टिव्ह इक्विव्हॅलंट एक्सपोनेन्शियल फॉर्म आर. आता हे जे इक्वेशन फर्स्ट मांडलं त्याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येईल. कम्पेअर जर केलं तर a raised to capital X is equal to m and याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येईल. a raised to y is equal to capital N. आपण काय म्हणू याला इक्वेशन 2 म्हणूया. ओके, नाव नेक्स्ट. now consider m dot n. now consider m dot n. m dot n घेतलं तर काय येईल. m इज इक्वल टू काय आहे a raised to x आणि n इज इक्वल टू काय आहे a raised to y. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे घातांकाचे नियम. जर बेस सेम असेल तर त्यांच्या पॉवरची काय होते ॲडिशन होते. दॅट मीन्स एक्सपोनेन्शियलचे आपण फॉर्ममधले ते रूल्स पण पाहिलेत. एक्सपोनेन्शियल फॉर्म्स दॅट मीन्स इंडायसेस रूल आपण पण पाहिलेत. जर बेस सेम असेल तर त्यांच्या पॉवरची काय होते ॲडिशन होते. इथं बेस कसं आहे सेम ए. नाव a to the power x plus y. ओके, बाय. आता हा फॉर्म काय आला m plus n इज इक्वल टू a raised to x plus y. हा कोणता फॉर्म झाला. आता हा कोणता फॉर्म झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, हे कोणत्या फॉर्ममध्ये आलं. एक्सपोनेन्शियलच्या फॉर्ममध्ये आलं. आता ह्या फॉर्मचा लॉगरिथम फॉर्म काय येईल सांगू शकता का कोणी. बाय इक्वेटिंग बाय इक्विव्हॅलंट इन लॉगरिथम फॉर्म. आपण लॉगरिथम फॉर्मशी इक्वेट केलं तर आपल्याला काय भेटेल. आपलं लॉगरिथम फॉर्म तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. x प्लस वाय इज इक्वल टू लॉग ऑफ m इंटू n टू द बेस a. ओके, व्हेरी गुड. log m plus n is equal to x plus y. बट आपण एक्सच्या व्हॅल्यू काय मानलेली आहे. एक्सची व्हॅल्यू काय मानलेली आहे लॉग ऑफ m टू द बेस a अँड लॉग ऑफ n टू द बेस a इज इक्वल टू y. ते व्हॅल्यू आपण काय करू यात पुट करून देऊ. आपल्याला काय भेटेल. एक्सची व्हॅल्यू काय आपल्याला माहिती आहे log of m to the base a plus log of n to the base a is equal to log of m into n to the base a, that is log of m
into n to the base a is equal to log of a m to the base a plus log of n to the base a. ओके. आता सपोज आता तुम्हाला विचारलं सपोज हे झालं दोन याच्यासाठी, पण इन जनरल आपण किती पण घेतले. सपोज लॉग ऑफ सपोज आपण काय घेतलं लॉग ऑफ ए डॉट बी डॉट सी डॉट अप टू सो ऑन किती पण घेतले. दॅट मीन्स असं घेतलं किती पण घेतले तर आपण याचं लॉग आपल्याला वाटून द्यायचं असेल त्याची फायनल व्हॅल्यू काय येईल टू द बेस ए ना. तर सपोज आपण इथं काय घेऊ आपण असं घेऊ नोट दॅट log of a m into n into p into q into r into and so on. याला सपोज लॉग वाटून इन जनरलमध्ये या सगळ्यांना लॉग वाटून द्यायचं असेल तर आपल्याला काय भेटेल लॉग ऑफ m टू द बेस a प्लस लॉग ऑफ n टू द बेस a प्लस लॉग ऑफ p to the base a plus log of q to the base a plus up to so on. इन जनरल प्रोडक्ट रूल काय सांगतो जर लॉगची मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची काय होते बेरीज होते. लॉग जर वाटून द्यायचं असेल तर त्याची काय होते बेरीज होते. नाव नेक्स्ट रूल इज क्वेश्चन रूल. लॉ है 4 क्वेश्चन रूल. ओके. क्वेश्चन रूल काय सांगतो क्वेश्चन रूल लेट स्मॉल a small m small a capital M capital N be positive real numbers. Be positive real numbers. Be positive real numbers. Then log of m to the base a minus log of n to the base a is equal to log of log of m upon n to the base a. म्हणजे आपल्याला काय प्रूफ करायचं आहे सपोज लेट a m n बी अ पॉझिटिव्ह रिअल नंबर्स देन सपोज लॉगची जर सबस्ट्रॅक्शन असेल तर आपल्याला काय भेटेल इक्वल टू लॉग ऑफ एम अपॉन एन म्हणजे लॉगची डिव्हिजन. क्वेश्चन रूल काय सांगतो लॉगचं जर क्वेश्चन फॉर्म असेल तर आपल्याला काय मिळते लॉग जर सेपरेट केलं तर आपण काय लिहू शकतो त्याच्या बदले त्याची सबस्ट्रॅक्शन लिहू शकतो. ओके. नावाचं प्रूफ पाहूया आपण आता. क्वेश्चन रूल काय सांगतो क्वेश्चन रूल काय सांगतो लॉग जर क्वेश्चनला वाटून द्यायचं असेल तर आपल्याला त्याची काय भेटते सबस्ट्रॅक्शन भेटते. आणि जर सपोज लॉगचं जर सबस्ट्रॅक्शन असेल तर आपण ते कोणत्या फॉर्म लिहू शकतो क्वेश्चन फॉर्ममध्ये लिहू शकतो. प्रूफ इफ स्मॉल a capital M capital N are any positive real numbers. ओके. नाव सपोज आधी जसं केलं तसंच कन्सिडर करायचं. नाव सपोज लॉग ऑफ कॅपिटल M टू द बेस a इज इक्वल टू x अँड लॉग ऑफ कॅपिटल N टू द बेस a इज इक्वल टू y. याला इक्वेशन 1 म्हणूया. आता याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येईल सांगू शकता का रिस्पेक्टिव्ह equivalent
exponential forms are a raised to x is equal to capital M and a raised to y is equal to n. हा झाला याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, नाव आपण कन्सिडर केलं m अपॉन n. आपण कन्सिडर केलं m अपॉन n. तर काय भेटलं आपल्याला a रेज टू x अपॉन a रेज टू y. ओके, तर तुम्हाला सगळ्यांना इंडायसेसचे रूल माहिती आहे. क्वेश्चन रूल काय सांगतो इंडायसेसचा a रेज टू x अपॉन a रेज टू y. सपोज बेस सेम असेल तर घातकामध्ये डिव्हिजन केलं तर काय होतं, त्यांच्या पॉवरची सबस्ट्रॅक्शन होते. देअरफॉर m अपॉन n इज इक्वल टू बेस सेम या इथे तर आपलं काय भेटेल x मायनस y बाय रूल ऑफ इंडायसेस. रूल ऑफ इंडायसेस. आता हेच आपण काय करू कम्पेअर टू. आता हा जो फॉर्म आला हा कोणता फॉर्म झाला आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला. हा फॉर्म कोणता फॉर्म झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. आपल्याला कन्वर्ट करायचं तो लॉगरिथम फॉर्मला. देअरफॉर बाय इक्विव्हॅलंट लॉगरिथम forms as x minus y is equal to log of m upon n to the base a. That is log of m upon n to the base a is equal to x minus y. Now substituting the value 1. Now substitute the value from equation 1. We get log of m upon n to the base a is equal to log of m to the base a minus log of n to the base a. Okay, now next law is law 5 power rule. Fifth law power rule. स्टेटमेंट काय आहे लेट a कैपिटल M be positive real numbers and small k be any number, then log of m capital M raised to small k to the base a is equal to k into log of m to the base a. पॉवर रूल काय सांगतो आपल्याला काय करायचं आहे ना. सपोज लेट a and m be any positive real numbers and k be any number, then log of m raised to k to the base a is equal to हा पॉवर राहतो तो काय होतो लॉगच्या पुढे येतो म्हणजे काय तो k इंटू लॉग ऑफ m टू द बेस a. ओके, आपण हे प्रूफ करू. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे सपोज घाताची पॉवर असेल तर ती काय होते लॉगच्या समोरच्या बाजूला येते. प्रूफ
if a m are any positive if a m n are any real positive real numbers and k is any number. Okay. Suppose log of m to the base n is equal to x is equal to x. Now log of a log of m to the power k to base a हे आपण कसं लिहू शकतो log of m into log of m into m into up to so on. किती टाइम्स लिहू शकतो पॉवर काय त्याची के तर आपण हे किती टाइम्स लिहू शकतो के टाइम्स. ओके के टाइम्स. नाउ बाय product rule of logarithm काय सांगतो प्रोडक्ट रूल लॉगरिथमचं जर लॉगची मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची काय होते बेरीज होते. लॉग वाटून द्यायचं हे झाला तर लॉगची काय होते बेरीज होते. तर आपल्याला काय भेटेल लॉग ऑफ m to the power a to log of m to the power k to the base a is equal to log of m to the power log of m to the base a plus log of m to the base a plus up to so on plus k times. Okay k times ना प्लस इंटू प्लस के टाइम्स आहे तर आपण हे कसं लिहू शकतं के इंटू लॉग ऑफ एम टू द पावर ए लॉग ऑफ एम टू द पावर टू द बेस ए हे कसं लिहू शकतो के इंटू लॉग ऑफ एम टू द बेस ए दॅट इज log of m to the power k to the base a is equal to k into log of m to the base a. पॉवर रूल काय सांगतो प्रत्येकदा बघा लेट a m be a positive real number and k be a any number then log of m to the power k to the base a is equal to k times log of m to the base a. जर घाताची पॉवर असेल इंडासेची पॉवर असेल तर लॉगमध्ये काय होतं पॉवर काय होतं समोरच्या बाजूला येतो म्हणजे समोरच्या बाजू म्हणजे त्याला काय होतं मल्टिप्लाय होतो मल्टिप्लाय के मल्टिप्लाय बाय लॉग ऑफ एम टू द बेस ए. इफ ए एम प्रूफ इफ ए एम आर एनी पॉझिटिव्ह रिअल नंबर अँड के इज एनी नंबर. सपोज आपण काय घेतलं लॉग ऑफ एम टू द बेस ए इज इक्वल टू एक्स मानलं नाव सपोज ही साईड कन्सिडर केली आपण लॉग ऑफ एम टू द पॉवर के टू द बेस ए हेच कसं शकतो आपण पॉवर किती त्याची के म्हणजे मल्टिप्लिकेशन किती टाइम्स येईल के टाइम्स येईल लॉग ऑफ ए इंटू एम टू सो के टाइम्स. आपण मागच पाहिलं प्रोडक्ट रूल सांगतो जर लॉगची मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची काय होते लॉग वाटून दिलं तर त्याची काय होते बेरीज होते. लॉग ऑफ एम टू द पॉवर के टू द बेस ए इज इक्वल टू
आपण प्रोडक्ट रूल वापरतो काय लॉग ऑफ एम टू द बेस ए अप टू सो ऑन किती टाइम्स येते के टाइम्स ए म्हणजे काय होईल मल्टिप्लिकेशन होईल के टाइम्स ॲडिशन म्हणजे के इंटू मल्टिप्लाय बाय समथिंग म्हणजे सपोज आपण आता असं घेतलं 4 into 4 into 4 into 4 into 4 up to so on up to 2 times. Okay, हे 2 times log of a log of 4 to the base a log of 4 to the base a up to so on किती टाइम्स इथे 2 times k times मग multiply by k into log of 4 to the base a. हेच कसं लिहू शकतो आपण log of m to the power k to the base a is equal to log of is equal to k into log of m to the power to the base a. This is required proof. Now next rule is next law sixth law change rule change of base change of base. Okay, log of statement काय log of c to the base a is equal to log of b to the base a into log of c to the base b हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. दॅट इज log of c to the base b is equal to log of c to the base a upon log of b to the base a. हे रिक्वायर्ड प्रूफ करायचं म्हणजे आपल्याला काय करायचं बेस सेम असणाऱ्यांची डिव्हिजन प्रूफ करायची. प्रूफ सपोज log of b to the base a is equal to x and log of c to the base b is equal to y. हा झाला हे झालं इक्वेशन फर्स्ट. याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येईल हे इक्वेशन वनचं एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येईल रिस्पेक्टिव्ह equivalent exponential forms are a to the power x is equal to b and b to the power y is equal to c. Now झालं इक्वेशन 2. नाव कन्सिडर केलं बाय बी रेस टू वाय इज इक्वल टू सी. ओके, बट बाय इक्वेशन 2 नुसार काय सांगतं बीची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली बीची व्हॅल्यू काय आहे ए रेस टू एक्स रेस टू वाय. ओके, इज इक्वल टू सी. बीची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली ए रेस टू एक्स और एक्सपोनेन्शियल फॉर्म आलेला आहे. आपण बीच्या जागी काय व्हॅल्यू टाकू ए रेस टू एक्स रेस टू y is equal to c. ओके, एक्स बाय लॉ ऑफ इंडसेस काय सांगतो पॉवरची पॉवर असेल तर त्याची काय होते मल्टिप्लिकेशन होते ए रेस टू एक्स वाय इज इक्वल टू सी. बाय रूल ऑफ इंडायसेस याचा लॉगरिथम फॉर्म काय येईल by logarithm form is xy is equal to log of c to the base a. Okay, that is
दॅट इज log of c to the base a is equal to xy. बट xy ची व्हॅल्यू काय आपण टाकलेली आहे बाय इक्वेशन. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 x and y ची व्हॅल्यू काय आपली log of c इज इक्वल बेस a इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आहे log of b to the base a इंटू log of c to the base b. हेच कसं लिहू शकतो आपण log of c to the base b is equal to log of c to the base a upon log of b to the base a. This is required proof. Okay. Now last law is law 7, equality. Okay. Log b to the base a is equal to log of b to the base log of c to the base a. हे कधी पॉसिबल if and only if b is equal to c असेल तर log of a to the base b is equal to log of c to the base a is equal to हे कधी इक्वल असू शकतं जेव्हा b is equal to काय असेल c असेल. ओके.